नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे। या रणधुमाळीत शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला विशेष असं वेग आलेला आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिंदे गटानं प्रचाराची आघाडी घेतल्याचं चित्र आहे। आज अशोकनगर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी घराघरात जाऊन पत्रक वाटप करत जोरदार प्रचार केला। यावेळी आम्ही केलेली विकास कामं नागरिकांपर्यंत पोहोचवत आगामी काळातील विकासाचाच अजेंडा राहणार असल्याचं उमेदवारांनी सांगितलं। प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून प्रचारात सहभाग घेत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला। या प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक 10 मधून आम्हीच विजय होणार असा ठाम विश्वास शिवसेना शिंदे गटाच्या पॅनलकडून व्यक्त करण्यात येतोय। तर आज 6 दिवस झाले। या 6 दिवसाची रणधुमाळी असं वाटतंय आम्ही मुंबईमध्ये फिरतोय। पूर्ण ठाण्यामध्ये असं वाटतंय का या ठाणा जिल्हा आहे अशी प्रचंड मतानं गर्दी। 4 घर झाले का 5व्या घरामध्ये लगेच औक्षण करायला आम्हाला बोलवता। कोणी साखर देतं, कोणी पेढे देतं, कोणी शाल नारळ देतं, असं हार घातले आम्हाला। मग आमच्यावर फक्त गुलाल उधळायचा राहिला। असा महिला बहिणीचा इतका काही उत्सव आहे। 16 तारखेला तर होईल, पण आजच वाटलं आजच होऊन राहिला का काय, फक्त गुलाल नाही पाडला। इतका माता बहिणीचा उत्सव आहे आणि भाऊंचा पण भरपूर उत्सव आहे। आमच्या बरोबर सगळ्याचा बरोबर राहतात ना, घरोघर बोलवतात। चला काय आव्हान करणार नागरिकाला एकच आवाहन करणार का आम्हाला प्रचंड मतानं चौघायला पण नंदुशेठ असतील, अरुणभाऊ गुगे असतील, पल्लवीताई पाटील असतील, इंदुबाई नागरे असतील, चारीला प्रचंड मतानं दोन्हीच्या मानानं निवडून आणि विजय करून आम्हाला आजच त्यानं आज आम्ही शिवसेना पक्षाकडून 4 उमेदवार फॉर्म भरल्यापासून प्रचार करत असताना नागरिकांचा म्हणावं लागेल आणि लाडक्या बहिणींचा म्हणावं लागेल असं अनेक प्रकारे आम्हाला प्रतिसाद भेटतोय। खरं तर शिंदे साहेब म्हणतात कॉमन मॅन, पण आम्ही सुद्धा ते सीएम म्हणतात त्याला लॉक फॉर्म मध्ये, पण आम्ही खऱ्या अर्थाने कॉमन मॅन, आम्ही सर्वसामान्य नागरिकांमध्ये राहणारे, जमिनीवर राहणारे आमचे सगळे उमेदवार आहेत। आणि म्हणून हे जो उत्सव पाहिल्यानंतर कमीत कमी आम्हाला एक कुठंतरी आनंद होतो की आपल्या मनामध्ये आपल्या नागरिक आपल्या नक्कीच पाठीशी आहे। त्यामुळे हे संपूर्ण नागरिक हा कामगार असल्यामुळे कामगारांसाठी काय करायचं याचं गणित, कारण मी सुद्धा आणि घुगे साहेब सुद्धा मी कामगार आहेत आणि कामगारांची व्याख्या काय असती, त्याला काय लागत असतं याचा पूर्ण अभ्यास आम्ही कामगार असल्यामुळे आम्हाला माहित आहे। त्यामुळे कामगारांसाठी यापुढे काय करता येईल चांगलं, यासाठी दृष्टिकोन ठेवून आम्ही पुढे सुद्धा त्याची वाटचाल करणार आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही गेल्या 6 दिवसापासून प्रभागात घरोघरी जाऊन मतं मागतोय। खरं तर अति उत्साह लोकांनी स्वतःहून महिला भगिनी बाहेर येऊन आमचं औक्षण करताय, पेढे वाटताय। कारण लाडक्या बहीण योजना आणि शिंदे साहेबांचा चेहरा आमच्या समोर असल्यामुळे खूप अति चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय। तसेच 80% कामगार वर्ग असल्यामुळे कामगारांचा खूप मोठा प्रतिसाद, स्वतःहून लोक बाहेर येऊन औक्षण करताय आणि त्यांना असं वाटतंय की कोणीतरी आपलं घरचं प्रमुख येतंय। त्यामुळे खरोखर मी प्रभाग 10च्या सर्व नागरिकांचे खूप धन्यवाद मानतो आणि कोणत्याही भूलथापांना बळी न पडता येणाऱ्या 15 तारखेला 4 फुल्या या धनुष्यबाणाचेच बटन दाबून त्यांना विजयी करा एवढीच विनंती करतो। आज आमच्या प्रचाराचा 6वा दिवस आहे आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, आमचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे। आणि मला असं वाटतं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत शिंदे साहेब असे एकमेव व्यक्तिमत्व आहे की त्यांनी अनेक योजनांचा लाभ या ठिकाणी सर्व नागरिकांना मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ह्याच्याच जोरावर नक्कीच सर्व लाडक्या बहिणी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे आम्हाला नक्कीच 16 तारखेला याची पावती दिल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अरुण घुगे, इंदुमती नागरे, पल्लवी पाटील आणि नंदू जाधव यांनी नागरिकांना बहुमताने विजय करण्याचं आवाहन केलं। विकास हीच आमची ओळख असून जनतेच्या विश्वासावरच विजय निश्चित आहे असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। एकंदरीतच प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेना शिंदे गटाचा प्रचार दिवसेंदिवस अधिक गती घेत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।